आज आपण पालकची भाजी करणार आहे। मस्त हिरवागार पालक आणला, मस्त 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि मस्त बारीक कापून घेतली। आता त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि वाटाणे घेतले। मस्त हिरवे थंडीच्या दिवसात मस्त हिरवे वाटाणे येत आहेत बाजारात। वाटाणे टाकून आपण पालकची भाजी करणार आहे। गरम पाणी करून घेतला, आपण त्याच्यात आता पालक शिजत टाकणार आहे। त्याच्यातच आपण मिरच्या टाकू, त्याच्यातच आपण वाटाणे पण टाकू। आता 10 मिनिटं मस्त पालक शिजू देऊ। आपली पालकची भाजी शिजून गेली। आपण तिला आता 2 चमच डाळीचं पीठ टाकणार आहे। मस्त आता चमचने आपण हिला घोटून घेऊ। हे बघा, पालक मस्त घोटून घेतले डाळीचं पीठ टाकून। आपण आता भाजीला फोडणी देऊ। वाटाणे पण त्याच्यातच शिजवले आपण। तेल मस्त गरम करून घेतलं, त्याच्यात आता जिरं टाकू। आता ठेचलेला लसूण टाकू। मिरच्या पण मी पालकमध्ये शिजून घेतलेल्या आहेत। लसूण मस्त तडतडला, त्याच्यात घोटलेला पालक टाकू आपण। भाजीला फोडणी दिली गेलेली आहे। आपण आता चवीपुरतं मीठ टाकू। मस्त आता वरून एक तडका देऊ। तेल गरम करून घेतलं, मस्त जिरं टाकू, त्याच्यात थोडा लसूण टाकू, थोडी लाल मिरची टाकू, थोडे हळद टाकू। मस्त आपण आला तडका देऊ। आता मस्त 5 मिनिटं भाजी आपण चांगली उकळू देऊ। अशी भाजी करा, खूप टेस्टी लागते। वाटाणे टाकून, डाळीचं पीठ टाकून आता मस्त 5 मिनिटं चांगली भाजी उकळू द्यायची आपल्याला। मग गॅस बंद करते। 5 मिनिटं झाले, आपली भाजी तयार झाली। मी तुम्हाला आता ताट करून दाखवते। पालकची भाजी मस्त गरम गरम भात चपाती। कशी वाटली पालकची भाजी ते कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशी भाजी करून बघा पालक वाटाण्याची।